किती रन्सनी जिंकावे, किती ओव्हर्स राखून जिंकावे याचा काहीही फरक पडणार नाही. फक्त एक काम भारताने केले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकेल. तर मित्रांनो, भारताने काल झिम्बाब्वेचा पराभव केला आणि भारताची टीम या सेमीफायनलमध्ये त्याच्या आशा त्यांनी जिवंत ठेवलेल्या आहेत. भारताचा पहिल्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने पराभव केला तेव्हा भारतीय टीमची खूप आलोचना झाली, परंतु भारताने काल शानदार प्रकारे कमबॅक केले आणि झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी सामना जिंकला आणि साऊथ आफ्रिकेने आपल्याला पराभूत केले, परंतु भारताचे काम त्यांनी सोपे करून ठेवले, कारण काल त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. तर आता 1 मार्च रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना होणार आहे. हा सामना 60 रन 100 रन्सनी न जिंकण्यापेक्षा 12 ओव्हरमध्ये 13 ओव्हरमध्येही जिंकायचा नाही. फक्त भारताला हा सामना जिंकायचा आहे. शेवटच्या बॉलवर का होईना, 1 रन्सनं का होईना, पण भारताला फक्त सामना जिंकायचा आहे आणि सेमीफायनलची तिकीट मिळवायची आहे. फक्त सामना त्यांनी जिंकला तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. ना 60 रन्सनी सामना जिंकायचा आहे, ना 70 रन्सनी जिंकायचा आहे, ना 7 ओव्हरमध्ये, ना 12 ओव्हरमध्ये जिंकायचा आहे. नेट रन रेट आणि या सामन्याचा काहीही संबंध नाही. फक्त भारताने हा सामना जिंकला तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमीफायनलमध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.